जे इतिहास घडवणारे ऐतिहासिक पुरुष असतात ते त्यांच्या दृष्टीने विचारपूर्वक इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतात, पण घडलेल्या घटनांचा इतिहास म्हणून त्याला नंतर संबोधलं जातं. आणि म्हणून घडणारा इतिहास हा विवेकाच्या अटीमध्येच घडतो असं नव्हे. आणि ज्याला आपण विवेक म्हणतो तो सापेक्ष आहे. आणि म्हणून घडलेला इतिहास कसाही असो तो लिहिताना मात्र विवेकपूर्ण भूमिकेतून लिहावा, वाचताना विवेकानंच वाचावं आणि मूल्यमापन करताना तो विवेकानंच मूल्यमापन करावं. दुर्दैवानं मराठी संस्कृतीसह एकूणच देशाच्या आणि जगाच्या संस्कृतीमध्ये इतिहास घडवणारे घडवून गेले, पण घडलेल्या इतिहासाचं विश्लेषण करताना इतिहासाचे लेखक आपल्या मनातील आणि मेंदूतील संकुचित धर्मभावना, जातभावना, वंशभावना यांचे संदर्भ त्या इतिहासावर लादतात आणि त्यामुळे इतिहासाला विकृत वळण लागतं. इतिहास ही सोय नव्हे, तो सोयीनं लिहायची गोष्ट नव्हे. इतिहास हा सत्याच्या अटीमध्ये लिहावा, अर्थात जास्तीत जास्त सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक अभ्यासकाचा असावा, ही माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्राचा विशेषतः मराठीशाहीचा इतिहास लिहिणारी मंडळी सुरुवातीला ब्राह्मण समाज जास्त असल्यामुळं आणि ब्राह्मण वर्णाभिमान त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं शिवाजी महाराजाचा इतिहास लिहिणाऱ्या ब्राह्मणांच्या लेखण्या हे बऱ्यापैकी पक्षपाती ठरल्या आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला जानव्याच्या मर्यादा पडल्या. राजवाडे ते बबा पुरंदरे हा संबंध ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणांनी लिहिलेल्या इतिहासाचा प्रवाह हा अशा प्रकारच्या ब्राह्मण जाती आणि वर्णाकडे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व वळवल्याच्या साक्षी या संबंध प्रवाहात आपल्याला मिळतात आणि त्यामुळं ही संबंध भूमिका अयोग्य आहे. म्हणूनच याच भूमिकेतून गुरु नसलेल्या दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजाचे गुरु करण्यात आलं. रामदास स्वामी संत म्हणून कितीही श्रेष्ठ मानले आणि असले तरीसुद्धा रामदास स्वामीचं गुरुपण शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर बळजबरीनं लादण्यात आलं. हा ब्राह्मण लेखणीचा हा पराक्रम जरा उशिरा ब्राह्मणेतर लोकांना लक्षात आला आणि मग ब्राह्मणेतरांच्या लेखण्या सरसावल्या आणि मग ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण विद्वानांचा पंचनामा त्यांनी आपल्या लेखनातून केला. ती लबाडी बाहेर शोधून काढणेपर्यंत ब्राह्मणेतरांच्या लेखण्यांचं मांडणी ही स्वागतार्ह आहे, ती समर्थन आहे त्या मांडणीला. पण हे करताना ब्राह्मणेतर विद्वानांनी ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणाचीच प्रवृत्ती आणि आवृत्ती गिरवली आणि त्याच इतिहासाची झेरॉक्स प्रत ब्राह्मणेतर जाणीवेतून उभी केली. जे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणांचा इतिहास आणि ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर ब्राह्मणांचा इतिहास या दोन्हीमध्ये एकच ब्राह्मण्यग्रस्त प्रवृत्ती कॉमन दिसते मला. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे रामदास हे गुरु नाहीत हे सांगण्यापर्यंत त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांची सत्यनिष्ठा आपण समजून घेऊया. पण रामदासाची गुरुपदाची ही परंपरा झुगारत असताना रामदास हे शिवाजी महाराजाचे गद्दार होते, शत्रू होते, ते विजापूरच्या दरबाराचे हेर होते, औरंगजेबाचे हेर होते, दोन मुस्लिम शाह्यांचे ते हेर होते. अशा प्रकारचा कपोल कल्पित अशा प्रकारची एक थाप, ही काल्पनिक थाप इतिहासाच्या नावानं ब्राह्मणेतर विद्वानांनी मारली आणि म्हणून दोन्हीकडला इतिहास थोडासा डिस्टर्ब झाला, विकृत झाला. ब्राह्मण्यग्रस्त जाणीवेला, जात जाणीवेला ब्राह्मणेतरांची जात जाणीव ही निर्दोष उत्तर नसते आणि ब्राह्मण्यग्रस्तता ही ब्राह्मणासह सर्व जातीमध्ये असते, हे बाबासाहेब आंबेडकरसुद्धा सांगतात. आणि हे सत्य जर समजून घेतलं तर महाराजांच्या इतिहासाला लावलेलं इतिहासकारांनी विकृत वळण, मग ते इतिहासाचार्य राजवाडे ते पुरंदरे आणि माम देशमुख, शरद पाटील ते राणा कोकाटे या दोन्ही प्रवाहांनी इतिहासाचा विनयभंग केलेला आहे. यामधून शिवाजी राजाच्या इतिहासाची संबंध मुक्तता करायची असेल तर तिसरा विवेकवादी प्रवाह सांगावा लागेल. शितू माधवराव पगडीने उभे केलेले शिवाजी महाराज
कॉम्रेड पानसरे आणि जयसिंगराव पवारांनी उभे केलेले शिवाजी महाराज, नरहर कुरुंदकर आणि अ.रा. कुलकर्णींनी उभे केलेले शिवाजी महाराज, अशा वेगवेगळ्या जातीतल्या परंतु विवेकनिष्ठ लेखण्या ज्यांच्या वाट्याला आल्या, असा शिवाजी महाराजाचा हा विवेकवादी इतिहास जो आहे तो मला महत्त्वाचा वाटतो. आणि याच परंपरेतून विचार करताना शिवाजी महाराज हे अँटी मुस्लिम भूमिकेत होते, अशा प्रकारचा एक आवडता सिद्धांत ब्राह्मण लेखकांनी मांडला. त्यामध्ये बरीच मंडळी आहेत. आणि मग अफजल खानाचा वध महाराजांनी केला, तो मुस्लिम म्हणून केला, अशा प्रकारची भूमिका घेऊन लिहिणारी काही मंडळी आहेत. पण अफजल खान जो मारला तो मुसलमान म्हणून मारला का स्वराज्याचा शत्रू म्हणून मारला, या प्रश्नाचं निर्णायक उत्तर मुसलमान म्हणून मारला हेच आहे. कारण अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्यातलं शत्रुत्व संपतं महाराजांचं. आणि अफजल खान मेल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर महाराजांनी खोदली, त्या ठिकाणी ती बांधली, त्याच्यावर सन्मानानं त्याला तिथे ठेवलं. आणि दिवाबत्तीची सोय स्वराज्याच्या पैशातून केलेली आहे. आणि म्हणून महाराजांचं राजकारण आणि महाराजांचं धर्मकारण याची गल्लत न करता महाराज हिंदू धर्मात जन्मले, महाराज हिंदू धर्मातच मृत्यू झाला आणि महाराजांचं राजकारण मात्र हिंदू धर्माच्या कक्षा ओलांडणारं आहे. आणि म्हणून त्याच्या महाराजांच्या पदरी अनेक मुसलमान आहेत. ब्राह्मणेतर प्रवाहातले काही अतिशयोक्त लिहिणारी मंडळी महाराजांच्या सैन्यामध्ये 32% सैन्य होतं मुसलमानांचं, अशा प्रकारचं अत्यंत काल्पनिक इतिहासाचा आधार नसलेलं स्टेटमेंट केलं जातं. पण हे खरं नाही. पण गजानन मेंदळेसारखा एक अभ्यासू, त्यांच्या मनामध्ये मुस्लिमांच्या विरुद्धचा राग निश्चित आहे. इस्लामचा त्यांचा अभ्यास कितीही वंदनीय आणि महत्त्वाचा मानला तरीसुद्धा इस्लामच्या संदर्भातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, विशेषतः इतिहासचा सिद्धांत हा इस्लाममधला चांगला भाग आहे आणि तो विवेकवादी आहे. पण त्याला बाजूला ठेवून जे काही कुराण आणि बाकीच्या सगळ्या परंपरेमध्ये जे काही विवेकाला न पटणारा भाग असेल, क्रौर्याला जवळचा आहे, हिंसेला जवळचा आहे, त्यालाच इस्लाम संबोधून मांडणी स्वीकारत असताना महाराजांच्या पदरी जे 12च मुसलमान होते असं त्यांचं म्हणणं आहे, मेंदळेंचं म्हणणं आहे. पण हे 12 आणि पण ते कोणत्या प्रमाणात? 456 हिंदू होते लष्करामधले हिंदू. अर्थात ही जी नावं आहेत 456 हिंदू आणि 12 मुसलमान, ही नावं उपलब्ध कागदपत्राच्या आधारे, शिवकालीन जी कागदपत्रं आहेत, ब्रिटिशकालीन जे कागदपत्र आहेत त्यांच्या आधारे त्यांनी ही नोंदणी केलेली आहे. आणि म्हणून हे जरी खरं असलं तरी 12 मुसलमानसुद्धा महाराजांच्या पदरी होते. याचा अर्थ असा की महाराजांचं राजकारण हे मुस्लिम सत्तांच्या विरुद्ध होतं, पण मुस्लिम धर्माच्या विरुद्ध नव्हतं आणि स्वराज्यातल्या मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हतं. महाराज हे ब्राह्मण विरोधी होते असं ब्राह्मणेतर विद्वानांचं म्हणणं आहे. आणि म्हणून महाराजांना हिंदू धर्मातून बाजूला काढण्यासाठी ब्राह्मणांना शत्रू ठरवले गेलं महाराजांचे आणि महाराजांचं 9वं लग्न अस्पृश्य बाईशी लावण्याचा पराक्रम शरद पाटलांनी करून टाकला. अब्राह्मणी मंगलाष्टकं म्हणली आणि नसलेली ही हवेतली काल्पनिकली अस्पृश्य बाई महाराजांची पट्टराणी केली. त्यामुळे द्वेष भावनेतून सोयराबाईने ब्राह्मणांचं ऐकून महाराजांना विष पाजलं आणि शिवाजी महाराजांना ठार मारलं. अशा प्रकारची कपोलकल्पित थाप कॉम्रेड शरद पाटलासारखा फुले शाहू आंबेडकरवादी मार्क्सवादी विद्वान आपल्या इतिहासाच्या नावानं मांडतोय. याला इतिहास संशोधन म्हणायचं का? ही इतिहासाच्या नावावरती खपवलेली विकृती आहे. आणि अशा विकृतीच्या दोन्ही परंपरा, दोन्ही प्रवाहातून महाराजांचा इतिहास आपल्याला बाजूला काढावा लागेल. त्यासाठी विवेकाची पेरणी करावी लागेल, विवेकाधारित वस्तुनिष्ठ अभ्यास तिथे मांडावा लागेल. आणि म्हणून तिसरा जो इतिहासकारांचा प्रवाह आहे, सेतू माधवराव पगडी, कॉम्रेड पानसरे, नरहर कुरुंदकर, जयसिंगराव पवार, आह साळुंके किंवा तुमचे अ.रा. कुलकर्णी, कमल गोखले, असे मराठा आणि ब्राह्मण या दोन्ही प्रवाहातले विवेकवादी इतिहासकार एकत्र करून तिसरा विवेकवादी प्रवाह आपल्याला सांगता येतो. इतिहासाच्या विकृतीकरणातून, पुनर्मांडणीतून जर विकृतीच पेरली गेली तर भविष्य महाराष्ट्राचं चांगलं नाही. आणि हीच मॉडेल घेऊन महाराष्ट्राचं शुद्धीकरण, इतिहासाचं शुद्धीकरण करून भारताच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न करणं आणि जगातल्या इतिहासाचा शुद्धीकरणासाठी आपण कटिबद्ध होणं हे महत्त्वाचं आहे. इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते, इतिहासातून मार्गदर्शन घ्यायचं असतं. आम्ही मागचा इतिहासातला भूतकाळच जर आम्ही बरबटून टाकला, विकृतीनं भारावला आणि आमच्या आधुनिक काळातले स्वार्थ, राजकीय हितसंबंध, आमचे अज्ञान आणि आमच्या अंधश्रद्धा जर नायकावर लादल्या
आणि सामान्यांचं योगदान जे जुन्या काळात ते बाजूला सारलं, जाती धर्मामध्ये जर आमचा इतिहास विभागला तर मानवी समाजाचं पुण्य हे आम्ही जाळून टाकल्याचं पाप आमच्या पदरी येईल. आणि म्हणून पुण्यशील इतिहास, सत्यनिष्ठ इतिहास, वस्तुनिष्ठ इतिहास नव्या इतिहासाला तो जन्म देतो. नवा इतिहास आम्हाला कल्याणकारी करायचा आहे. त्यासाठी विकृतीची बाधा नको नको.